पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून ठाकरेंनी घणाघात केलाय। मोदींनी फुटीर खासदारांना काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं। त्यावरून ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय। मोदी नवे स्वामी झालेत असं वाटू लागल्याचा टोलाही ठाकरेंनी लगावला। सोबतच भिवू नकोस हा संदेश नेमका कोणासाठी होता असा सवालही ठाकरेंनी केलाय। मी तुमच्या पाठीशी म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? कारण मागे असं होतं, धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहाने दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते। आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही। आता हा जो काय हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे। मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे। म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय? म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे। म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे। आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे? उद्धव ठाकरे आज पुन्हा मीडियासमोर रडलेले आहेत। आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुदाली, त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झालेला आहे। लोकांसमोर कायम रडण्याचं काम, महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत। रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलाक बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत। मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे। आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले? एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे। अभिजित दिपके आणि देशातील तरुणांचं आंदोलन, त्यांचा झालेला विजय आणि त्यांच्या वराती मागून स्वतःहून नाचण्यासाठी जी काही माणसं लागतात ते नाचण्याला जाण्याचं काम उद्धवजी ठाकरे करतायत। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, भाडोत्री माणसं ज्या पद्धतीने नाचायला आणतात वरातीमध्ये बरीच जण, तशाच पद्धतीची ही भाडोत्री माणसं आहेत। त्यांनी दुसऱ्याच्या आंदोलनाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये।